नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 6वी, विषय मराठी, कविता 3, आला पाऊस। आज आपल्याला आला पाऊस या कवितेचा अभ्यास स्वाध्याय, व्याकरण, उपक्रम, गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर, व्यवस्थित, काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न अभ्यासून आला पाऊस ही कविता समजून घ्यायची आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आला पाऊस ही कविता ऐकली आहे, म्हणली आहे, वाचली आहे, तसेच याचा भावार्थसुद्धा समजून घेतला आहे। तसेच आता आपण या व्हिडिओमध्ये स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये आम्हाला हे समजले यामध्ये प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा। त्यामध्ये अ आहे पाऊस आल्यावर ओले झालेले, उत्तर आहे अंगण, पाऊस आल्यावर अंगण ओले होते। आ आहे थेंबासंगे आलेले, उत्तर वादळवारे, थेंबासंगे वादळवारे आले आहे। ई आहे गारांनी भरलेला, उत्तर आहे रस्ता। आणि ई आहे लखन लखलखणारी, उत्तर आहे वीज। अशा प्रकारे प्रश्न पहिला चौकटी पूर्ण करा हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा आहे आकृती पूर्ण करा। आकृती पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिला आहे पावसामुळे वातावरणात झालेले बदल, उत्तर पिवळे ऊन हसले, आकाशात इंद्रधनुष्य दिसले, वादळ वारे सुटले, वीज लख्खन लखाकली। अशा प्रकारे आपल्याला ही आकृती पूर्ण करता येते। प्रश्न तिसरा आहे कवितेतील खालील ओळींचे अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा। त्यामध्ये अ आहे आला पाऊस क भिन्न काळे हत्ती, निळ्या नभांगणी सैरा वैरा धावतही सुट्टी। या ओळींचा अर्थ होतो पाऊस आल्यावर आकाशात क भिन्न काळे म्हणजेच अतिशय गर्द काळे ढग जमा झाले आहेत। हे ढग आकाराने एखाद्या अवाढव्य काळ्या हत्तीसारखे भासत आहेत। वारा सुटल्यामुळे ते हत्तीरूपी काळे ढग निळ्या आभाळात म्हणजेच नभांगणात इकडे तिकडे सैरावैरा धावत सुटले आहेत असे कवीला वाटत आहे। दुसरं दिलं आहे आला पाऊस पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटवणी चिप्प पाखरे बसती। या ओळींचा अर्थ आपल्या शब्दात पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतो। अर्थ मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर घराच्या छपरावरून किंवा कौलांवरून पागोळ्या म्हणजे पाण्याचे प्रवाह किंवा पाण्याच्या धारा खाली गळू लागले आहेत। पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे आणि पाखरे व पक्षी पूर्णपणे भिजले आहेत। त्यामुळे थंडीने थरथरणारे आपले पंख मिटून ते अगदी शांत आणि चिप्प होऊन कुठेतरी आडोशाला बसले आहेत। अशा प्रकारे प्रश्न तिसरा आपण पूर्ण केला आहे। प्रश्न चौथा आहे खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा। त्यामध्ये अ आहे पाऊस पडत असताना त्यात खेळणारी खोडकर मुले विजेचा लखलखाट होताच घरात पटकन पळतात। यासाठी कवितेत आलेल्या ओळी आहेत आला पाऊस वीज लखाके लख्खन, भिजणारी ती अवखळ पोरे घरात पळती पटकन। आणि दुसऱ्या अर्थासंबंधित ओळी आहेत ऊन पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसते। कवितेतील ओळी आहेत आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हसे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे। अशा प्रकारे आपण प्रश्न चौथा पूर्ण केला आहे। यानंतर विचार करा व सांगा यावर आधारित प्रश्न विचारले आहे। त्यामध्ये प्रश्न पहिला आहे पावसात भिजण्याच्या तुम्ही घेतलेला आनंददायी अनुभव थोडक्यात सांगा। उत्तर एक दिवस अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला। मी आणि माझ्या मित्रांनी गल्लीत गोळा होऊन पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला। आम्ही कागदाच्या होड्या बनवून साठलेल्या पाण्यात सोडल्या। पावसाच्या थंडगार थेंबामुळे आणि मित्रांसोबत केलेल्या धम्माल मस्तीमुळे तो अनुभव माझ्यासाठी
खूप आनंददायी होता. दुसरा प्रश्न आहे, पावसाळा सुरू होताच निसर्गात कोणते बदल होतात ते तुमच्या शब्दात सांगा. उत्तर, पावसाळा सुरू होताच कडक उन्हाळा संपून हवेत छान गारवा येतो. आकाशात काळेभोर ढग जमा होतात आणि विजा चमकू लागतात. सुकलेली झाडेझुडपे पुन्हा हिरवीगार होतात. डोंगर दऱ्यांवर हिरवे गालिचे पसरतात आणि नदी नाले पाण्याने भरून वाहू लागतात. पक्ष्यांचा किलबिलाट वाढतो आणि बेडूक डराव करू लागतात. आता आपण या प्रश्नाचे उत्तर अशा पद्धतीने लिहिले. तुम्हाला काय अनुभव आहेत तुम्ही तशा पद्धतीने उत्तर लिहिलं तरी चालेल. यानंतर आहे खेळूया शब्दांशी. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा. या ठिकाणी उदाहरण म्हणून गारा आणि सारा लिहून दिला आहे. इतर शब्द आहेत, उदाहरण गारा सारा, त्यानंतर ओले वारे, लख्खन पटकन, नदी मधी, हासे दिसे, हत्ती सुटती, गळती बसती. हे आहेत कवितेत आलेले यमक जुळणारे शब्दांच्या जोड्या. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, शब्दसाखळी तयार करा. उदाहरण दिलं आहे, ससा, साप, पतंग, गरुड, डमरू, रुपये. प्रत्येक शब्दाचा शेवटचा शब्द त्यापासून दुसरा नवीन शब्द तयार करायचा, दुसऱ्या शब्दाचा शेवटचा शब्द त्यापासून तिसरा शब्द तयार करायचा. अशा पद्धतीने ह्या साखळ्या आपल्याला तयार करायच्या आहे. त्या साखळी तयार करण्यासाठी दुसरा शब्द दिला आहे आकाश. आकाशपासून शब्द तयार करता येतील, शहामृग, गपासून गणपती, तपासून तलवार आणि रपासून रस्ता. ई दिला आहे इमारत. तपासून तराजू, जपासून जहाज, जपासून जग आणि गपासून गणेश. तर वरीलप्रमाणे शब्दांच्या किमान 5 शब्दसाखळ्या तयार करा व लिहा. अजून 5 शब्दसाखळ्या आपल्याला तयार करायच्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत. पहिला शब्द घेतला आहे आपण शिक्षक. शिक्षक, क पासून कवी, वी पासून विजय, य पासून यज्ञ आणि ज्ञ पासून ज्ञान. त्यानंतर घेतला आहे विद्यार्थी. थ पासून थवा, वा पासून वारा, रा पासून रान आणि न पासून नदी. त्यानंतरचा शब्द आहे वही. ही पासून हवा, व पासून विश्वास, स पासून ससा आणि सा पासून सात. त्यानंतर आहे मोर. र पासून रथ, थ पासून थेंब, ब पासून बदक, क पासून कबूतर आणि र पासून रान. अजून आहे फूल. ल पासून लाडू, लाडू. त्यानंतर येते उंट, ट पासून टरबूज, ज पासून जहाज आणि ज पासून जंगल. अशा पद्धतीने आपण ह्या शब्दसाखळ्या या ठिकाणी तयार केल्या आहेत. शब्दसाखळी तयार करताना हे लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक पुढील शब्द हा मागील शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होतो. या ठिकाणी लाडू नंतर आपण उंट घेतला आहे, पण लाडू हे ऊचा उच्चार येते, त्यामुळे आपण असा सुद्धा शब्द घेऊ शकतो. हे उदाहरण म्हणून तुम्हाला एक उदाहरण असं दिलं आहे. यानंतर प्रश्न तिसरा आहे, पावसाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र पूर्ण करा. पाऊस मध्ये लिहून दिला आहे, एक शब्द पूर लिहून दिला आहे, इतर शब्द आपल्याला लिहून हे संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. तर इतर शब्द येतात थेंब, गारवा, होळी, छत्री, गारा, वीज, ढग. प्रश्न चौथा, घर या शब्दाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र तयार करा. जसं पावसाचं संकल्पना चित्र आपण तयार केलं आहे, तसंच घराचं सुद्धा संकल्पना चित्र तयार करायचं आहे. तर घरासंबंधित येणारे शब्द आहेत भिंत, छत, खोली, ओटा, कुटुंब, अंगण, खिडकी, दरवाजा. अशा पद्धतीने आपण प्रश्न चौथा पूर्ण केला आहे. त्यानंतर आहे प्रश्न पाचवा, कवितेतील खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द शोधून लिहा. रस्ता. रस्ता याचे समानार्थी शब्द आहेत मार्ग, वाट. घर याचा समानार्थी शब्द आहे सदन, गृह, निवास. नदी याचा समानार्थी शब्द आहे सरिता. आकाश याचा समानार्थी शब्द आहे नभ, आभाळ. यानंतर प्रश्न 6 आहे, वाचा, लक्षात ठेवा. खालील शब्दांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच आहेत.
ते शब्द आहेत अंगण, याचं एकवचन अनेकवचन सारखंच आहे. दुसरा शब्द आहे थेंब, पाऊस, हत्ती, भाषा, आकाश. या शब्दांचे काय आहेत, एकवचनी आणि अनेकवचनी रूपे सारखीच आहेत. अनेकवचनात जरी आपल्याला बोलायचं असेल, वाचायचं असेल, लिहायचं असेल तर आपल्याला या शब्दांसाठी हेच शब्द लिहावे लागतील. आता वरीलप्रमाणे एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असणारे शब्द शोधा व लिहा. बघा, आपण अजून 10 शब्द लिहिले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. ते एकवचनी आणि अनेकवचनीसाठी सारखेच वापरतात. जसं कवी, एक कवी, अनेक कवी. अजून वर्ग, पक्षी, देश, सिंह, रंग, खेळ, देव, हात, फलक. हे जे शब्द आहेत ते एकवचनी आणि अनेकवचनीसाठी सारखेच वापरतात. अशा जास्तीत जास्त शब्दाचा संग्रह तुम्ही करून वहीत लिहिला तरी अधिक माहितीसाठी आपल्या फायद्याचं आहे. त्यानंतर आहे शोध घेऊया. यासाठी प्रश्न दिला आहे, पावसाचे पाणी वर्षभर कोणकोणत्या प्रकारे साठवून वापरता येईल याची माहिती आंतरजालावरून शिक्षकांच्या मदतीने शोधा. तर उत्तर, पावसाचे पाणी वर्षभर साठवून वापरण्याचे मार्ग आहेत. घरांच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे टाक्यांमध्ये साठवता येते. साठवलेले पाणी घरगुती वापरासाठी वापरता येते. पावसाचे पाणी विहिरीत किंवा बोअरवेलमध्ये सोडून भूजल पातळी वाढवता येते. शेततळे तयार करून पावसाचे पाणी साठवता येते. बंधारे आणि चेकडॅम बांधून पाणी अडवता येते. सोकपीट या शोषखड्डे तयार करून पाणी जमिनीत मुरवता येते. साठवलेले पाणी बागेला पाणी देण्यासाठी वापरता येते. शेतीसाठी सिंचनामध्ये या पाण्याचा उपयोग करता येतो. शाळा, इमारती आणि सार्वजनिक ठिकाणी वर्षा जलसंधारण व्यवस्था उभारता येते. पाण्याचे योग्य गाळणीकरण करून ते स्वच्छ ठेवता येते. पावसाचे पाणी साठवल्यामुळे पाण्याची टंचाई कमी होते. भूजलाचा साठा वाढण्यास मदत होते. पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारणाला चालना मिळते. भविष्यातील पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने पावसाचे पाणी साठवून त्याचा योग्य वापर करावा. त्यानंतर आहे कृतीतून शिकूया. प्रकल्पामध्ये पहिला प्रश्न आहे, वर्तमानपत्रातील पावसाच्या बातम्यांची कात्रणे मिळवा व वहीत चिटकवा. आता हा कृतीजन्य प्रश्न आहे. तुम्ही वर्तमानपत्र जमा करायचे आहे. आता पावसाळा चालू आहे. पावसाळ्यातील 1 जुलैपासून ते 10 जुलैपर्यंत किंवा तुमच्या अंदाजानुसार वर्तमानपत्र बघायचे आहे. त्याच्यामध्ये पावसाच्या बऱ्याचशा बातम्या येतात, चित्रासहित बातम्या येतात. तर ते कात्रणे कापायची आहे, वहीत चिटकवायची आणि थोडक्यात त्याची माहिती लिहायची आहे. प्रकल्पामध्ये दुसरा प्रश्न आहे, पावसावर आधारित कविता मिळवा व त्याचा संग्रह करा. आपण थोडक्यात या ठिकाणी 4 कविता लिहिल्या आहेत. तुम्ही जास्तीत जास्त कवितेचा संग्रह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिली कविता आहे, पाऊस आला. पाऊस आला, पाऊस आला, थेंब टपोरे घेऊन आला. हिरवीगार झाली धरती, फुलली सारी वनराई. कागदी होड्या पाण्यात सोडू, पावसात सारे भिजून नाचू. गार वाऱ्याची झुळूक आली, आनंदाची लहर पसरली. ही आहे पहिली कविता. दुसरी कविता आहे, श्रावण मासी. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे. आकाशीच्या निळ्या पटावर इंद्रधनुचे रंग खुलती. पावसाच्या त्या सरीमधुनी निसर्गाची शोभा फुलती. तिसरी कविता आहे, एरे एरे पावसा. यामध्ये एरे एरे पावसा, तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. धारा पडती झिमझिम, शेतकरी होई आनंदी. धान्य पिके शेतामध्ये, भरभरून येई समृद्धी. तर चौथी कविता आहे, पावसाची गंमत. रिमझिम रिमझिम पाऊस पडतो, मातीचा सुगंध दरवळतो. झाडे वेली आनंदाने थेंबामध्ये डोलत राहतात. चिमणी बसली घरट्यामध्ये, पंख मिटून शांत झाली. पावसाची ही सुंदर गंमत साऱ्या जगाला आवडली. अशा प्रकारे पावसाची गंमत यासहित आपण एकूण 4 कविता थोडक्यात लिहिल्या आहेत. तुम्ही ह्या कविता
निळवून वहीत पूर्णपणे मस्त छान छोटी वही तयार करून कवितेचा संग्रह केला तरी चालेल. यानंतर आहे चला वाचूया. यामध्ये अशी लिहावी कविता, कविता कशी लिहावी याविषयी अतिशय सुंदर माहिती या ठिकाणी लिहिली आहे किंवा दिली आहे. कविता लिहिणे ही एक कला आहे. तुम्हालाही कविता लिहिता येईल त्यासाठी सर्वात आधी विषय निवडावा. उदाहरण पाऊस, शाळा, वाढदिवस वगैरे. जर तुम्हाला पावसावर कविता लिहायची असेल तर तुम्ही काय कराल? जसे की पाऊस येण्यापूर्वी, पाऊस येताना आणि येऊन गेल्यानंतर वातावरणात, परिसरात, निसर्गात कोणकोणते बदल होतात ते आठवा. त्या प्रत्येक घटनेचे निरीक्षण करा. त्यावेळी तुमच्या मनात पावसाविषयी कोणकोणते विचार येतात ते ऐका आणि कागदावर लिहा. उदाहरण पाऊस आला, सगळीकडे पाणीच पाणी साचले. घरे, झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी सारे पावसात भिजून गेले. गार वारा सुटला, मनाला आनंद झाला. आता आपण हेच विचार कवितेच्या रूपात कसे लिहू शकू हे जाणून घ्या. कविता लिहिण्याचा प्रयत्न करा. आता खालील शब्दांच्या आधारे कविता लेखन करा. खाली काही शब्द दिले आहेत जसे की जीवन, झुळझुळ, नदी, पाणी, झाडे. आपण पुढील प्रमाणे कविता या शब्दांवर आधारित तयार केली आहे. जसे की झुळझुळ वाही नदीचे पाणी, सांगत जाई जीवन गाणी. वाटेवरी झाडे हिरवीगार, देतात सावली अपार. जीवन आहे नदीप्रमाणे, सतत पुढचे वाहत जाणे. संकटे आले तरी हसावे, नवे ध्येय नेहमी गाठावे. झाडे, पाणी आणि जीवन यांचे अतूट असे बंधन. निसर्गाचे जपूया दान, त्यातच दडले आपले कल्याण. मी या पद्धतीने या शब्दावर आधारित कविता तयार केली आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा कविता तयार करू शकता. यानंतर आपण समजून घेऊया यामध्ये अलंकार व त्याचे प्रकार याविषयी माहिती लिहून दिली आहे. अलंकाराचे मुख्य प्रकार आहेत शब्दालंकार आणि अर्थालंकार. शब्दालंकार यामध्ये येते अनुप्रास, यमक, श्लेष इत्यादी. आणि अर्थालंकार यामध्ये येते उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपनुती, व्यतिरेक, चेतनगुणोक्ती इत्यादी. आता यावर आधारित आपल्याला पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 11वर काही प्रश्न विचारले आहेत. पुढील ओळीतील अलंकार ओळखा व लिहा. त्यामध्ये एक आहे तशाच हिरव्या वेलींवरची जरा निराळी फुले, निर्मळ हृदये चेहरे हसरे तरी निराळी मुले. या ओळीतून स्पष्ट होणारा अलंकार आहे यमक अलंकार. दुसरा आहे काकूने काकांच्या कपाटातील कोरे कागद कात्रीने करा करा कापले. यातून स्पष्ट होणारा अलंकार आहे अनुप्रास अलंकार. तिसरा आहे सोनसळी सकाळ सुंदर सुगंधाने सचली. या ओळीमधून स्पष्ट होणारा अलंकार आहे अनुप्रास अलंकार. चौथा आहे फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. या ओळीमधून स्पष्ट होणारा अलंकार आहे यमक अलंकार. तर लक्षात ठेवण्यासाठी एक सूचना दिली आहे. अनुप्रास अलंकारात वर्णांची पुनरावृत्ती कोठेही असू शकते, परंतु यमक अलंकारात ही पुनरावृत्ती ठराविक ठिकाणीच होते. अशा पद्धतीने आपण हे व्याकरणामध्ये दिलेला महत्त्वाचा भाग पूर्ण केलेला आहे. आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पाठ्यपुस्तक 10 पृष्ठ क्रमांक 10 आणि 11वर सविस्तर माहिती दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचायची आहे. या ठिकाणी आपण समजून सांगू शकतो, परंतु आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. तुम्हाला समजून सांगायचं असेल तर कमेंट करून सांगा, आपण त्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवू शकतो. अशा प्रकारे आपण वर्ग 6वी विषय मराठी कविता 3 आला पाऊस या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय, व्याकरण, उपक्रम, गृहपाठ, उपप्रश्न अभ्यासले आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.